नमस्कार, तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण परत एक आंब्याचीच रेसिपी बघणार आहोत। इथे मी 3 हापूस आंबे घेतलेले आहेत। आपल्याला बनवायचा आहे हापूस आंब्याचा मुरब्बा। त्यासाठी इथे हे आंबे घेऊन आपण याची सालं काढून घेणार आहोत। या पद्धतीने आपण सगळे सालं काढून घेऊया। त्याच्या आपल्याला याप्रमाणे अशा फोडी करून घ्यायच्या आहेत। सालं जरी नाही काढली तर दुसरी पद्धत मी दाखवते। या पद्धतीने कापून घ्यायचा। त्याला अशा चिरा द्यायच्या आणि मग या फोडी तुम्ही काढू शकता। या पद्धतीने आपण सगळे हा एक राहिलेला आंबा आहे त्याच्या पण फोडी करून घेऊया। इथे मी 3 आंब्यांच्या फोडी करून 1 वाटी फोडी झाल्यात आपल्या। आणि आपण त्याला 1 वाटी साखर घेणार आहोत। आता आपण गॅसकडे जाऊया। गॅस चालू केला आहे आपण। त्यामध्ये घालूया आंब्याच्या फोडी आणि साखर। आपण याला चांगला हलवून घेऊया। यावर ठेवूया आपण झाकण आणि फोडी शिजू देऊया 5 ते 6 मिनिटं। गॅस आपण थोडा मोठाच ठेवलेला आहे। साखर पूर्ण विरघळेल। मग पाण्याचा हात नको लागायला म्हणून आपण परत हे झाकण असं पुसून ठेवणार आहोत। मी झाकण काढलंय, बघा छान उकळी आली त्याला। फेस पण चांगला सुटायला लागलाय। आपल्याला हे चांगलं थोडंसं घट्ट होऊ द्यायचं आहे अजून। अजून थोडा पातळ आहे, घट्ट होऊ देऊ आपण त्याला। गॅस बारीक केलाय। हे बघा सगळीकडे फेस आलाय, म्हणजे आपला हा मुरब्बा झालेला आहे। त्याला काही वेळ लागत नाही, झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही वर्षभरासाठी करून ठेवू शकता। फक्त पाण्याचा हात लागायला नको। एकदा काढला का तोच ओला चमचा घालायचा नाही। मुलांना डब्यात द्यायला, पोळीला, जॅमला, पोळी ब्रेड त्याला तुम्ही जॅमसारखा लावून किंवा असं पोळीबरोबर पण नुसता खाऊ शकता। साखर आंबा, गुळांबासारखा मला अप्रतिम लागतो। वर्षभर आपल्याला त्याची आंब्याची चव मिळत राहते। फक्त ते आंबे अगदी पिकलेले घेऊ नका। बघा छान झाला आहे, असाच घट्ट पाहिजे आपल्याला। अजून 2 मिनिटं फक्त आपण ठेवूया, मग नंतर आपण गॅस बंद करू आणि पूर्ण गार झाल्याशिवाय आपल्याला तो बनायचा नाही आहे। बघा असा फेस यायला लागला आहे, म्हणजे आपला हा साखर पूर्णपणे विरघळून ती गोळा होत चालली आहे। हे बघा आपला हापूस आंब्याचा मुरब्बा तयार झालेला आहे। आपण गॅस बंद करूया आणि याला पूर्णपणे गार होऊ दे। गार झाल्यावर अजून थोडासा घट्ट होईल।
आपल्याला घट्टच पाहिजे. गार झाला का घट्ट होईल, मग आपण पुढची प्रोसिजर बघू. तुम्हाला इथे पाहिजे असेल तर तुम्ही वेलची पूड टाकू शकता, केशर टाकू शकता. मी वेलची टाकते. पूर्णपणे आपण याला गार होऊ देऊ. सध्या आंब्यांचा सीझन आहे. आपण आंब्यांचे वेगवेगळे प्रकार बनवतो, साठवण्याला बघतो, कारण आंब्याचा सीझन 1-2 महिनेच असतो. त्यानंतर आपल्याला परत काहीतरी आंब्याचं खायचं असतं, तर हा एक चांगला प्रकार आहे आंब्याचा मुरब्बा. तर तुम्ही हा नक्की करा. पोळीबरोबर तो खूपच छान लागतो, पोळी ब्रेड. तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. तसंच अजूनपर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवरच्या छान छान रेसिपी शेअर करा. बेल आयकॉन दाबा, म्हणजे आम्ही नवीन रेसिपी टाकल्या तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन पहिले मिळेल. परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. धन्यवाद.